हरिओम. भगवद्गीताबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 9. राजविद्या राजगुह्य योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ 9मोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 9. श्लोक क्रमांक 30. अपि चेत् सुदुराचारो भजते मामनन्यभाक् साधुरेवस् मंतव्यस् सम्यग्व्यवसितो हि सहा. याला जोडूनच पुढचा श्लोक क्रमांक 31. क्षिप्रं भवति धर्मात्मा शश्वच्छान्ति निगच्छति कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्तः प्रणश्यति. दुराचार्यांना अगदी शिरोमणी असलेला जर माझे अनन्य भक्तीने भजन पूजन करील तर त्याला साधू म्हटले पाहिजे, कारण त्याचा निश्चय फार पक्का आणि दृढ असतो. कौंतेया, तो अत्यंत अल्पावधीतच धर्मात्मा होतो आणि तो निरंतर शांतीला प्राप्त होतो. माझ्या भक्ताचे पतन होत नाही हे तू पक्के जाण. हे 2 श्लोक महावादग्रस्त आहेत असे सकृत दर्शनी वाटते, परंतु प्रत्यक्षात मात्र तसे काहीही नाही. गैरसमजुतीने या श्लोकांचा संबंध 7व्या अध्यायातील 15व्या श्लोकाशी जोडल्यामुळे असा थोडा समजुतीचा घोटाळा होतो. त्या 15व्या श्लोकामध्ये भगवंत श्री सांगतात, दुष्कृत्य करणारे मूर्ख नराधम मला शरण येत नाहीत. त्यांचे ज्ञान माझ्या मायेने झाकोळले जाते, त्यामुळे ते राक्षसी वृत्तीने वागतात. तेथे श्लोक क्रमांक 15 मध्ये जे नराधम भगवंत श्रींना शरण येत नाहीत, जे भौतिक वस्तू जगताच्या मायावी रिपूंनी ग्रासले जातात आणि त्यामुळे जे आयुष्यभर राक्षसी वृत्तीने आचरण करतात, त्यांच्याबद्दल भगवंत श्रींनी सांगितलेले आहे. परंतु येथे या श्लोकामध्ये असे नराधम जे त्यांच्यात परिवर्तन होऊन भगवंत श्रींचे अनन्य भक्तीने भजन पूजन करतात, त्यांच्याबद्दल ते सांगत आहेत. हा या 2 श्लोकांमधील फार मोठा मूलभूत फरक आहे. तो लक्षात घ्यावा आणि भगवंत श्रींवर उलट सुलट कोलांट्या उड्या मारतात असा विनाकारण आरोप करू नये. भगवंत श्रींनी सांगितलेल्या गीतेत कुठेही परस्पर विरुद्ध अशी विधाने नाहीत. एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की प्रत्येक सजीवाची धडपड ही त्याच्या मूळ स्रोताकडेच जाणार असते. त्यामुळे कुणाच्यातही केव्हा आणि कसे परिवर्तन घडेल आणि तो आत्मसन्मुख होईल ते काही सांगता येत नाही. विरुद्ध दिशेला जाणारा एकदम उलट दिशेला तोंड फिरवतो आणि सुसाट वेगाने त्या वाटेवर अगोदरच असलेल्या इतरांना मागे टाकून पुढे निघून जातो. यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. हे असे होते आणि इतरांनी त्याचे स्वागत करायचे असते. त्याचा द्वेष करायचा नसतो, त्याला नाउमेद करायचे नसते, त्याच्यावर टीका करायची नसते, उलट त्याला प्रोत्साहन द्यायचे असते. या श्लोकांचा अर्थ समजून घेण्यासाठी आवश्यक असा हा विचार प्रथमच करून झाल्यावर आता या 2 श्लोकात भगवंत श्री काय सांगत आहेत ते पाहू. भगवंत श्री सांगत आहेत की अपिचेत सुदुराचार. येथे त्यांनी सुदुराचारी असा शब्द वापरलेला आहे. अगदी दुराचार्यांच्यातील दुराचारी, अगदी पापे करणाऱ्यांच्यातील अट्टल असणारा, अत्यंत वाईटातील वाईट आचरण करणारा मनुष्य असे त्यांना म्हणायचे आहे. याचा अर्थ सामान्यपणे वाईट वागणारा तर काहीच नाही. त्याच्या बाबतीत मी काय सांगत आहे हे तर घडेलच, परंतु जरी अशांच्यातील महाशिरोमणी जरी असला तरीही मी जे काही सांगत आहे ते त्यालाही लागू आहे.
ते त्याच्यासारख्यांच्या बाबतही शक्य आहे. असा महाशिरोमणी दुराचारी जर भजते माम, माझे भजन पूजन करू लागला आणि तेही अनन्य भावभक्तीने करू लागला, तर काय होईल ते भगवंत श्री येथे सांगत आहेत. हे असे शक्य असते, हे असे शक्य होते, घडते आणि घडत असते. अत्यंत दुष्टातील दुष्ट भगवंत श्रींचे भजन पूजन करू लागतो आणि तेही अनन्य भावभक्तीने. अशा एखाद्याच्या आयुष्यात वळण घेणारा प्रसंग, त्याला कुमार्गापासून सुमार्गावर आणणारी घटना घडू शकते. त्या योगे त्याच्यात महाविलक्षण बदल घडून येतो आणि तो आत्मसन्मुख होतो, सन्मार्गाला लागतो, भगवंत श्रींना प्राप्त होतो. नसल्याचे असते होते, त्याच्या जीवनाला कलाटणी मिळते. जो दुरात्मा अगदी अत्यंत वाईट आचरण करणारा जर 2 गोष्टींची पूर्तता करील, एकतर तो भगवंत श्रींचे भजन पूजन करू लागेल आणि 2, जर तो अनन्य भावभक्तीने भजन पूजन करू लागेल, तर भगवंत श्री सांगतात की साधू एवस मंतव्य. अशाला साधू म्हटलं पाहिजे, अशाला साधू म्हणून मान्यता द्यायला पाहिजे. समाजाने त्याच्या पूर्वाश्रमीची ओळख लक्षात घेऊन त्याला कधीही हीन लेखू नये, त्याची उपेक्षा करू नये, अशाला कधीही नाउमेद करू नये. अशांचे पूर्व आयुष्य स्मृतीत ठेवून त्याच्या सद्यस्थितीची उपेक्षा करू नये. तर आता तो ज्या उच्च पदाला पोहोचत आहे त्याची मुक्त कंठाने प्रशंसा करावी. त्याच्यात एक अद्भुत अपेक्षा नसलेला बदल झाला हे लक्षात घेऊन त्याबद्दल त्याचे कौतुक करावे. त्याचे उणे दुणे काढून त्याचा पाणउतारा करू नये. त्याच्याबद्दल ज्यांना त्याच्या पूर्व आयुष्याबद्दल माहिती नाही, अशांना त्याच्या पूर्व आयुष्याबद्दल माहिती सांगून त्यांची मने कलुषित करू नयेत. जे समोर स्वागतार्ह आहे त्याचा मोकळ्या मनाने स्वीकार करावा, त्याचे मुक्त कंठाने गुणगान गावे. अशा पूर्वाश्रमीच्या दुराचार्याला साधू म्हणून वंदन करायला लाजू नये. त्याचे वर्तमान पहावे, त्याचे पूर्व आयुष्य आपल्या स्मृती पटलावरून पुसून टाकावे आणि आपणही त्याच्यासारखे व्हायचा प्रयत्न मनापासून सुरू करावा. अशाला चुकून सुद्धा त्याच्या पूर्व आयुष्याची आपल्याकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आठवण होईल असे वर्तन करू नये. असा दुराचारी साधू का होतो त्याचे कारण भगवंत श्री सांगतात की सम्यक व्यसत्सिता ही सा, सम्यक वसितो ही सहा. अशाच्या उपासनेचा निश्चय महापक्का, महादृढ आणि आढळ असतो. हा असा आढळ का असतो ते पाहण्यासारखे आहे. सदाचारी उपासना सोडू शकतो कारण त्याला त्याचा परिणाम काय होतो हे माहीत नसते. दुराचार्याला दुराचारीपणाचा अनुभव असतो, तेव्हा सदाचार सोडला तर काय त्रास सहन करावा लागतो याचा त्याला अनुभव असतो. त्यामुळे पुन्हा ते तसे आयुष्य जगायला लागू नये म्हणून तो दृढ निश्चयाने उपासना करतो आणि साधू पदाला प्राप्त होतो. बाटगा जास्त कट्टर असतो कारण त्याचा वाईटाचा अनुभव त्याला परत वाईटाकडे तर घेऊन जात नाहीच, उलट तो त्याच्या विरुद्ध चांगले कसे होता येईल याचा फार कसून अभ्यास करतो आणि ते परमपद प्राप्त करतो. तो सुदुराचारी सत्प्रवृत्त होतो. एखाद्या सुदुराचार्याच्या जीवनात प्रत्यक्ष काही प्रसंग घडतो आणि परिसाचा स्पर्श व्हावा तसा त्याच्यात आमूलाग्र बदल होतो. तो भगवंत श्रींचा निस्सीम उपासक होतो. तो अनन्य भावभक्तीने भगवंत श्रींची पूजा अर्चा करू लागतो. वाईटाच्या पार्श्वभूमीवर त्याला सदाचार, चांगले म्हणजे काय त्याचे महत्त्व पूर्णतया पटते. तो साधू म्हणवून घ्यायला स्वतःच्या आचरणातून आपली लायकी सिद्ध करतो आणि परमपदाला पोहोचतो.
या दृष्टीने वाल्मिकी ऋषींची गोष्ट सुप्रसिद्ध आहे. येथे अन्य गोष्ट पाहूया. भगवान श्री महावीरांच्या काळातील ही गोष्ट आहे. एक अट्टल डाकू होता. डाका घातला की तो पुरावा शिल्लक ठेवत नसे, त्यामुळे त्याला शिक्षा करणे शक्य होत नव्हते. वृद्धापकाळी त्याने आपल्या मुलाला एक विलक्षण उपदेश केला. मुला, तू धंद्यात तरबेज झालेला आहेस, अगदी बापसे बेटा सवाई झाला आहेस, पण एक गोष्ट लक्षात ठेव, कधीही भगवान श्री महावीरांच्या आसपास फिरकू नकोस. डाकू मुलगा एकदा एका गावातून चाललेला असताना तेथे भगवान महावीरांचे प्रवचन चालू होते. वडिलांचा उपदेश त्याच्या लक्षात होता, परंतु त्याला भगवान महावीर दिसतात कसे, त्यांचा आवाज कसा आहे हे पाहण्याची ऐकण्याची उत्सुकता होती. वडिलांनी ज्याच्या आसपासही फिरकू नको असे सांगितले आहे, ती व्यक्ती कोण आहे हे तरी पाहावे असा त्याच्या मनात विचार आला. त्याने विचार केला की लांबून त्यांना पाहावे आणि एकच वाक्य ऐकावे. तो भगवान महावीरांच्या प्रवचनाच्या जागी गेला आणि लांबून त्यांना पाहून त्यांचे बोलणे किंचित ऐकून मागे फिरला. मुलाने डाका घालायचा धंदा चालू ठेवला. जनता हैराण झाली. तोही कधी राजसेवकांना पुराव्यानिशी सापडत नव्हता. राजाही वैतागला. एक दिवस राजाने प्रधान मंडळाजवळ सल्लामसलत करून त्या मुलाला पकडण्याची युक्ती योजली. त्याप्रमाणे प्रधानाने त्या मुलाला एके रात्री सन्मानाने जेवायला आमंत्रण दिले. त्या रात्री त्याला भरपूर दारू पाजली. आजूबाजूला लावण्यवती स्त्रिया नृत्य गायन करत होत्या. जेव्हा त्या मुलाला दारू खूप चढली तेव्हा त्याला प्रधानाने सांगितले की आता आपण सर्व मृत होऊन स्वर्गात आलेलो आहोत. येथे मेनका अप्सरांचे नृत्य गायन चालू असून आपण अमृत पित आहोत. तू आता प्रत्यक्ष देवांशी बोलत आहेस. स्वतः श्री विष्णू येथे हजर आहे. तेव्हा जर तू काही पाप केले असशील तर ते आत्ता श्री विष्णूजवळ कबूल कर, म्हणजे ते माफ केले जाईल. जे पाप तू सांगणार नाहीस ते माफ होणार नाही. घातलेले डाके कबूल करायचे आहेत असे म्हटल्यावर तो किंचित विचार करू लागला. त्याला ही चांगली संधी असल्यासारखे वाटले. परंतु आपण खरोखरच स्वर्गात देवासमोर उभे आहोत हे नक्की कसे ओळखावे हे त्याला समजेना. इतक्यात त्याला भगवान श्री महावीरांचे त्याने ऐकलेले एकमेव वाक्य आठवले. तो जेव्हा त्यांच्या प्रवचनाला गेला होता तेव्हा त्यांना कोणीतरी देवयोनीबद्दल प्रश्न विचारलेला होता. तेव्हा भगवान श्री महावीर म्हणाले होते की देवयोनीतील लोकांची सावली पडत नाही. मुलाने नृत्य करणाऱ्या स्त्रियांना इतरांना नीट निरखून पाहिले तर सर्वांची सावली पडत होती. तो सावध झाला. त्याने सांगितले की मी आयुष्यात कधीही पाप केले नाही, पुण्य भरपूर केले. पुरावा नसल्यामुळे त्याला सोडून द्यावे लागले. तेथून बाहेर आल्यावर त्याने विचार केला की भगवान श्री महावीरांच्या एका वाक्याने आपल्याला जीवदान मिळाले, जीवदान दिले आहे. जर मी त्यांच्या सान्निध्यात राहीन, त्यांचा उपदेश ऐकेन, तर ते मला कायम करता पापामधून जीवन मृत्यूमधून सोडवतील. तेथून तो सरळ भगवान श्री महावीर जेथे होते तेथे गेला आणि त्यांच्या चरणी सेवेला रुजू झाला. याचा परिणाम काय होतो ते भगवंत श्री पुढे सांगतात. कौंतेया, तो अत्यंत अल्पावधीतच धर्मात्मा होतो आणि तो निरंतर शांतीला प्राप्त होतो. माझ्या भक्ताचे पतन होत नाही हे तू पक्के जाण. जीवनात आपले प्रत्यक्ष आचरण कसे असते ते फार महत्त्वाचे नसते. आपले प्रत्यक्ष आचरण ढोंगीपणाचेही असू शकते. एखादा लफंगा सात्विक आव आणून तसे आचरण करू शकतो. मुंह में राम और बगल में छुरी अशी दुटप्पी वागणूक असू शकते. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनीच सांगून ठेवलेले आहे. काय भुललासी वरलिया रंगा. अंतःकरणापासून जर एखादा सात्विक झाला तर तो अशी दुटप्पी वर्तणूक करू शकत नाही.
अंतरात्म्यापासून मिळणारी संवेदना जर ऐकता येऊ लागली तर असा मनुष्य चुकूनही गैरवर्तणूक करू शकत नाही. एखाद्या वेळी मोह निर्माण करणाऱ्या घटनेला तो पूर्वाश्रमीच्या सवयीप्रमाणे मोहाचा विचार करीलही. दुराचारी विचार त्याला चाटून जाईलही. परंतु प्रत्यक्षात आचरण करताना त्याला सदाचार आठवून तो त्याप्रमाणे सदाचारीच वर्तणूक करील. कारण अंतःकरणाचे परिवर्तन टिकाऊ असते. स्वामी विवेकानंदांना भगवान श्री रामकृष्ण परमहंसांनी परवानगी देऊनही त्यांनी त्यांना मागायला सांगूनही ते त्यांच्यासाठी काली मातेकडे भौतिक स्वास्थ्य मागू शकले नाहीत. काली मातेकडे भौतिक स्वास्थ्य मागायचे असा मनात निश्चय करूनच ते काली मातेच्या मंदिरात 3-3दा गेले होते की आज आपल्या घरच्यांसाठी सांसारिक स्वास्थ्य मागायचे. परंतु प्रत्यक्षात ते काली मातेला म्हणाले, आई मला बुद्धी दे, मला शक्ती दे. अंतःकरणापासून मूलभूत आमूलाग्र बदल झाल्यावर त्याच्या विरुद्ध आचरण केवळ असंभव असते. यास्तव भगवंत श्री येथे सांगतात की एखादा दुराचारी जर आत्मसन्मुख झाला तर तो नित्य नेमाने पूजा अर्चा करणाऱ्यांपेक्षाही जास्त दृढतेने उपासना करतो. तेव्हा तो अतिजलद चटकन साक्षात्कारी होतो. त्याला लवकर मुक्ती प्राप्त होते. यावरून अजून एक गोष्ट स्पष्ट होते की मनुष्य सदाचारी किंवा दुराचारी कसाही असो त्याला एक ना एक दिवस भगवंत श्रींकडे जावेच लागते. याला पर्याय नाही. मानवी देहाला आत्मप्राप्ती होण्याला पर्याय नाही. कालावधीचा फरक असू शकेल. याचा अर्थ जो भगवंत श्रींची दृढ भावनेने उपासना करतो त्याला मुक्ती निश्चित प्राप्त होते. त्याचे पतन अशक्य आहे. हरिओम.